तर गणेश भोईर यांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कालही त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली होती. गणेश भोईर मोठागाव लेजंड क्रिकेटर, अनेक मैदानं त्यांनी गाजवलीत आपल्या गोलंदाजीमध्ये मोठागाव संघासाठी. मॉर्निंग क्रिकेट बादशाहसाठी आता ते खेळतात. सकाळी अनिल काशीनाथ म्हात्रे साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय श्रद्धांजली चषक मध्ये. अंकुश दुबे मात्र आता आपल्या जागेवर जात आहेत. तेजस मोरे नोर सेकंडला निलेश म्हात्रेत. चला चिराग, आपण जाऊ शकता मैदानात. सामन्याला उशीर होते कारण की आपण पाहिलं विनोद तर अजूनही अमर ठाकूर इथे उपस्थित झालेला नाहीये, जो या टीमचा मुख्य गोलंदाज आहे. तर मी थोडासा वेळ जरूर संघनायकाने मागितला होता आयोजकांकडनं, मात्र त्यांनाही माहिती आता थोडा जास्त वेळ होतोय. करण ठाकूर आहे, दत्ता ठाकूर, श्रीधर म्हात्रेला तुम्ही पाहतायत, रिद्धेश पाटील आहेत, सिद्धेश पाटील आहेत, समीर पाटील. सामना सुरू होतोय. योगेश पाटील पहिले षटक घेऊन येत, सेकंडला निलेश म्हात्रेत. लगेचच आपला टान्स त्याने चेंज केला आणि इथे बघा क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू मागे ते आता धावत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे, तिथून एक चेंडू गेल्यानंतर मात्र चेंडू थांबणं थोडंसं कठीण आहे. चेंडू सीमा पार जाईल, चौकार. ट्रान्स खूप लवकर चेंज करतात. 3 खेळाडू आम्ही पाहिलेत, कोळेगावचे बबलू पाटील असतील, त्यानंतर सूरज दुधकरला आम्ही पाहतो. तर निलेश मात्र खूप फास्ट चेंज करतात, त्यामुळे थोडीशी अडचणी येतात. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय, दुसरी धाव सुद्धा निलेश मात्रे आपण पाहतायत पूर्ण करतायत. दोन धावा मिळतात, धावसंख्या 6. खेळाडू आपण पाहिलं तर बरेचसे उशिराही दाखल होतात. मॅच सुद्धा आपण पाहिली तर मोठागाव आणि सोनारपाडा ही तिसरी मॅच होती, त्यामुळे खेळाडू कदाचित उशिराही येत असतील. थोडीशी ऍडजस्टमेंट आहे. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 7. मोठागाव संघ प्रथम बॅटिंग करत असताना आता मात्र फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस आणतात योगेश पाटील, मास्टर माइंड खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला भरपूर वर्षाचा अनुभव निलेश म्हात्रे. पुन्हा टान्स चेंज केलाय आणि बघू शकता फिल्डर चेंज केला आणि चेंडू सीमा पार जाईल, चौकार. संख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला लगेच पाहायला मिळते 11 धाबा. चार चेंडू झालेले आहेत, 11 धाबा योगेशने आतापर्यंत खर्च केलेत. हा चेंडू मात्र ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे, कारण की वाईटचा इशारा येतोय. ट्रान्स चेंज केला होता तरी चेंडू पंचांना पाहावा लागला सचिन म्हात्रे, नक्की भरपूरच ऑप्शनच्या बाहेर होता. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 12.
हा चेंडू तुम्ही पाहतायत वारंवार आपण पाहिलं तर डान्स चेंज केला होतोय. एक धाव निलेश म्हात्रेला इथे जरूर मिळाली. आता मात्र तेजस मोरे प्रथमच स्ट्राईक एंडला येत आहेत. पहिल्यांदा स्ट्राईक एंडला येत आहेत. 13 धावा झालेल्या आहेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. मोठाका विरुद्ध सोनारपाडा पहिल्या फेरीतील लॉट्स प्रमाणे तिसरा सामना आहे. दुसरी मॅच आपण इथे खेळतोय. योगेश हा चेंडू पंचांना पाहावा लागेल. पंच वाईटची खून करतायत. एक धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. धाव संख्या 14. चांगली सुरुवात आपल्याला मोठागाव संघाकडनं पाहायला मिळते. ज्या प्रकारे काटेरी संघाने टॉस गमावल्यानंतर सुरुवात केली होती आणि 61 धावा कुठल्या त्या धावांचा पाठलाग सागाव संघाला करता आला नाही. इथे टॉस गमावल्यानंतर मोठागाव संघाची सुरुवात चांगली झाली आहे. इथे फॉलो थ्रू मध्ये योगेशचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होईल. बिनबाद 14 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आता अमर ठाकूर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या संघाचा मुख्य गोलंदाज आहे मात्र जरूर थोडासा उशिरा दाखल झालाय. त्यामुळे मी मगाशी उल्लेख केला लॉट्स प्रमाणे ही तिसरी मॅच होती. राजकांच्या सूचनेला विनंती मान देऊन मात्र दुसरी मॅच ते खेळत आहेत. त्यामुळे दोन्ही टीमचं खेळाडूंचंही कौतुक करायला हवं. पहिली मॅच सुरू झाली त्यावेळीच आम्ही सूचना केलं होतं की यानंतर मॅच मोठागाव आणि सोनारपाडा होणार आहे. बर ठाकूर दोन संघ आज मात्र एकत्रपणे आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. एकीचं बळ सोनारपाडा टीमच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतंय. अमर ठाकूर येत आहेत. उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय लाल भोईर स्मृती चषक मानेरच्या स्पर्धेत 2 मॅच मात्र अपयशी जरूर अमर ठरला. मानेरच्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल आणि फायनल 0 वरती बाद झाला. एकही विकेट त्याला मिळाली नाही. पहिल्या 3 मॅच मध्ये 10 विकेट 30 धावा त्या स्पर्धेत त्यांनी कुठल्या होत्या. त्यानंतर विकी मडवी त्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. कुशल स्पोर्ट्स सापाडे संघाच्या ज्या 80 धावांनी 5 फलंदाज त्यांनी बाद केले होते. म्हणजे अमरलाही संधी त्या मैदानात या अगोदर अमरला एक बाईक जरूर मिळाली होती. ते मैदान कुठे लकी ठरतं असं सिद्धेशने उल्लेख केला होता. एक वेळ चॅम्पियनशिप पटकावली. दुसऱ्यांदा उपविजेता 2 उपविजेता पद आतापर्यंत पटकावले सोनारपाडा टीमने. सेकंडला निलेश म्हात्रे चांगला बॅटर असेल. आता अमर बसेस निलेश म्हात्रे 2 खेळाडू चांगले असतात एकमेकांसमोर. त्यावेळी चांगली चुरस तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळतोय. योगेश पाटील स्ट्रॉंग अपील करतायत. गोलंदाजाने अपील केलं होतं. समीर पाटील अपील करतायत. पंचांवर कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. अमर गोलंदाजी मार्कवर जॉईंट सेकंडला निलेश म्हात्रेला तुम्ही पाहतायत. पुन्हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकार संपर्क होत नाहीये. स्वर्गीय लाल भोईर स्मृती चषक ठाणा प्रीमियर लीग पहिली स्पर्धा ठाणा प्रीमियर लीग आपण पाहिली. अमरची स्पर्धा ती पहिली स्पर्धा होती आणि अमरने 9 धावांचा बचाव केला होता. रिचीजितू निलेश 11 संघामधून खेळत असताना इथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तिथे रितेश म्हात्रे आहेत. फेकी थोडीशी खराब झाली. बॅकअप चांगला आहे. श्रीधर आहे तिथे. मागे करण ठाकुरी जरूर होते. 2 धावा निलेश म्हात्रे मिळाल्यात. धाव संख्या 16. आजच्या दिवसाची दुसरी मॅच मात्र लॉट्स प्रमाणे हा तिसरा सामना आहे. नंतर मोठी देसाई आणि बेतवडे बघा सूचना आताच करतोय. युट्यूबवर आपण पाहत असाल तर उपस्थित राहायचे इथे. यानंतर तुमची मॅच असेल. अमर गोलंदाजी मार्कवर इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि काय फटका सजवलाय. गॅप भरपूर मोठी होती 38 सर्कल मध्ये. त्या गॅप मधनं चेंडूला सीमा पार पाठवलंय. चौकार.
पहिले 2 चेंडू ते बीड जरूर झाले रिव्हर्स, आता मात्र कुठेही यश मिळाले. रिव्हर्स फटका आपण पाहिला दुधारी तलवार आहे. निलेश मात्रे बऱ्याच वेळा हा फटका खेळत असतात. अमर सारखा एक प्रचंड वेगवान गोलंदाज त्यांच्या समोर आहे. बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट. आणि इथे रितेशकडनं मिसफील्ड झाली. अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. दोन धावा निलेश मात्रेला मिळत आहेत. समीर पाटीलने हलकंसं अपील केलं होतं. दोन धावा निलेश मात्रेच्या खात्यात सुद्धा ऍड होतील. अमर गोलंदाजी मार्कवर. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केले आणि आता फटका फसला होता मात्र झेल ड्रॉप. सिद्धेश पाटीलने सोपा झेल सोडला. आता इथे मात्र चुका केल्या जात आहेत सोनापाडा टीमच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा झाल्यात. अमर ठाकूर नाराज होता. त्याचं कारण आपण पाहिलं तर यानंतर लेफ्ट आर्म गोलंदाज हे उल्लेख योगेशने केलाय. लेफ्टी गोलंदाज लेफ्टी बॅट्समनच्या वेळी एकमेकांसमोर असतात त्यावेळी मोठ्या धावसंख्येची जास्त चान्सेस राहतात हे चांगलं माहिती आहे. त्यामुळे टीम चर्चा आता योगेश आणि समीर करतायत. 23 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना मोठागाव संघ, कारण निलेश मात्रेचा झेल तुम्हाला कदाचित महागात पडू शकतो. अगासन ट्रॉफी मध्ये अर्धशतक सुद्धा ठोकलं होतं घेसरच्या विरुद्ध. या मॅच मध्ये सुद्धा आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत आणि एक सोपा झेल ड्रॉप झालाय. त्यामुळे अमर जरूर नाराज असतील. आणि आता मात्र योगेश थोडीशी चर्चा करतायत आणि आता चेंडू अखेर अमोल पाटीलच्या हातामध्ये दिलाय. फलंदाजीसाठी थोडस जरूर संघर्ष सुरू आहे अमोलचा. क्रिकेट या खेळामध्ये तुमचा फॉर्म कंटिन्यू राहील असं नाहीये. बॅट पॅच सुद्धा येत असतात आणि तो बॅट पॅच सध्या तरी सुरू आहे अमोलच्या बॅटिंग मध्ये. आता बघायचं गोलंदाजी तो कशा प्रकारे करतोय. अमोल पाटील असा खेळाडू कधी फॉर्म मध्ये येऊ शकतो. त्याचं फॉर्म मध्ये येणं खूप गरजेचं आहे आता सोनारपाडा टीम साठी. तेवीस धावा धपल कधी लागल्यात. एकही विकेट गमावलं नाही. ही जमेची बाजू आहे मोठागाव संघाडी. निलेश मात्रे आपण पाहिलं तर वारंवार रिव्हर्सचा वापर करतायत. 2 धावा पुन्हा मिळाल्या आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकते. धावपल धावा आपण पाहिलं तर बिनबाद मोठागाव संघ 25 धावा. म्हणजे धावांची गती तर चांगली आहे. तिसरं षटक आता मार्गस्थ आहे. जरूर अमरचं एक षटक अजूनही बॅलन्स असेल कारण की 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 2 षटक तो फेकू शकतो. इथे अमोल बॅटकडे मात्र हलकस अमोलने अपील केलं होतं. पंचाने लगेच सांगितलं बॅटकडे. आवाज तर इथपर्यंत आला होता कॉमेंट्री बॉक्स पर्यंत. 26 धावा धापल कधी लागल्यात. तर मोठे फटके तेजसलाही मारावे लागतील कारण की विकेट 10 त्यांचे शाबूत आहेत. एकही विकेट गमावली नाहीये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 55-60 टार्गेट हे टार्गेट तुम्हाला मनामध्ये ठेवायला हवं. आतापर्यंत तेजसने एकच चेंडू फेस केलाय तरी त्याच्याकडे डॉट म्हणजे खातं अजूनही तेजस मोरेला उघडायचंय. त्यामुळे निलेशने काहीतरी सूचना त्याला जरूर गेलेत. हा चेंडू तुम्ही पाहताय फटका खूप चांगला आहे. वाईड इश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. चौकार. तेजस मोरे सलामीला आलेत. पहिला चेंडू डॉट गेला होता. दुसऱ्या चेंडूने चौका ठोकलाय. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्काला नाही आणि आता समीर पाटील कोणती चूक करत नाही. पहिले यश मिळाले गोलंदाज अमोलला आणि पहिला धक्का लागलाय तो मोठा गाव संघाला. फलंदाज तेजस मोरेची खेळी समाप्त.
क्रमांकावरती आलेत. तीस धावांची भागीदारी समाप्त झाली. पहिल्या मॅच मध्ये 31 धावांची भागीदारी संदीप फुटाणे आणि राहुल चौधरी रचली होती. इथे 30 धावांची, म्हणजे दोन मॅच मध्ये दोन चांगल्या पार्टनरशिप आपण पाहिल्या. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 31. एक गडी बाद 31 धावा तुम्हाला धावपळकावरती पाहायला मिळतात. मोठागाव संघ प्रथम बॅटिंग करत असताना 5 षटकांची लढत. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मोठागाव विरुद्ध सोनारपाडा. इथे हलकसं अपील अमोलने केलं होतं, मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. पाण्याची मागणी बघा केली मैदानात. 31 धावा झाल्यात. या षटकात अमोलने धावा दिल्यात त्या 8 धावा खर्च केल्या अमोलने. एक विकेट त्याला मिळाली. अमरला एकही विकेट मिळाली नाही. योगेशला एकही विकेट मिळाली नाही. 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावपळकावरती लागल्यात. पुढची मॅच जॉनमान मोठी देसाई आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहू शकाल बेतवडे संघ. जॉनमान बेतवडे वर्सेस जॉनमान मोठी देसाई. कोणताही प्रतिनिधी आला असेल तर बघा, यानंतर तुमची मॅच असणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे रिपोर्टिंग करा. अनिकेत पाटील थोडेसे उशिरा दाखल झालेत. आता 3 षटक संपलेले आहेत. अमर सुद्धा एक षटक संपल्यानंतर दाखल झाले. अनिकेत सुद्धा थोडेसे उशिरा दाखल झाले. त्यामुळे आता तरी असं वाटतं की अनिकेत या मॅच मध्ये खेळू शकत नाहीये. 2 षटकांचा अवधी तुमच्याकडे जरूर असतो. त्या जर तुम्ही कॉल केलेला असेल आयोजकांना, टीमला, तर खेळाडू जरूर खेळू शकतो. ज्या नियमावली असते त्या नियमावलीचं पालन तुम्हाला करावं लागतं. गुरुनाथ म्हात्रे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. महेंद्र म्हात्रे थोडेसे छानबीन करतात. अरविंद वत्रे का क्रीडांगणाबद्दलच थोडस चर्चा त्यांची सुरू होती. मग 16 ओपन संघ आपण पाहणार आहोत. त्यांच्या माध्यमातून दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान चषक 5 लाख राशी असणारी स्पर्धा, 88,000 रुपये प्रवेश फी आणि 48 ग्रामीण संघ सुद्धा त्या स्पर्धेत खेळणार आहेत, अशी माहिती मगाशी महेंद्र म्हात्रे यांनी दिलेली आहे. ग्रामीणचा प्राइस वेगळा असेल, शहरीचा प्राइस वेगळा असेल. ज्या प्रकारे खाडी चषक मध्ये आपण पाहतो विनोद, ग्रामीणचा प्राइस वेगळा, शहरीचा वेगळा. राष्ट्रवादी चषक पुणे येथे सुद्धा त्यांचा संघ तुम्ही पाहिला. भरपूर साऱ्या विनोद स्पर्धा डिसेंबर महिन्यात आहेत. जानेवारी मध्ये आपण सुरुवातीला पाहू शकाल RR चषक 2, 3, 4, 5 जानेवारी सोनारपाडा येथे. त्या स्पर्धेत सुद्धा मॅन ऑफ द सिरीज बाईक 32 ग्रामीण संघ, 3 ते 8 श्रद्धांजली चषक जुने डोंबिवलीच्या मैदानात सुद्धा आहे. सारांश पाटील चषक भोपरच्या मैदानात आहे 7, 8, 9, 10 अशा भरपूर स्पर्धा आहेत विनोद. मक्का संघ ट्रॉफी आहे. इथे चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न करतायत. आउटफील्ड फास्ट आहे, आपण पाहतोय. राहुल चेंडू मागे धावतायत. चेंडूची गती थोडीशी विनोद कमी झाली ते, आणि किरणने तिसऱ्या धावेचा कॉल दिला होता, मात्र समीरकडनं झाली चूक. एक शॉर्ट रन आहे, म्हणजे काही नुकसान सोनारपाड्याचं तर झालं नाहीये, म्हणजे 2च धावा मिळतील मोठा गावला. धावसंख्या 33, कारण एक शॉर्ट रन आहे, तर मी नुकसान नसणार आहे सोनारपाडा टीमचा. फेकी राहुल होते शॉर्ट थर्डमॅनला, फाईन लेगला होते, कारण निलेश म्हात्रे ज्यावेळी बॅटिंग करत होते डावखुळ्याचा फलंदाज, आणि आता तेच क्षेत्र मात्र शॉर्ट थर्डमॅन झाले विनोद. जेव्हा लेफ्टी राईटी येते ते फील्ड पोझिशन बदललं जातं. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. गलीमध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक विनोद ठेवण्यात आलेले. शॉर्ट कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, डीप एज पॉइंटला क्षेत्ररक्षक सुद्धा ठेवण्यात आलेले. अमर राईट ओव्हर द विकेट, आणि इथे अमरच्या विरोधात स्क्वेअर लेगच्या वरून टोकलाय किरण पाटीलने हा षटकार. याच खेळासाठी किरण पाटील जाणले जातात.
षटकार त्याच्या बॅट बंद आलाय. अमरच्या विरोधात हा षटकार ठोकलाय. हाही चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवंतर एक धाव मिळेल. धावसंख्या 40. आता मात्र धावांची गती चांगली. आता मात्र गोलंदाजीचा एंड बदलतात. अमर ठाकूर राईट ओव्हर द विकेट करवते. आता राईट राऊंड द विकेट येत आहेत. हा चेंडू वाईट आणि या अगोदर षटकार, त्यामुळे थोडंसं गोलंदाजीमध्ये बदल जरूर करतायत. दोन चेंडू आलेत या षटकातील, 4 आणि त्यानंतर अजून एक षटक. म्हणजे असं जवळजवळ आपण पाहिलं विनोद तर 10 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि 40 झाले. म्हणजे विनोद इथून 55-60 डावात जरूर उभारेल मोठागाव संघ. अमर हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. करण आहेत मिड विकेटला. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. करण थोडस वेट करतायत बघा आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये झालं. निलेश म्हात्रे किती वेगाने विनोद धावतायत. फिटनेस चांगला आहे त्यांचं खूप. असे 30 बॅटिंग 30 रनिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 धावसंख्या पुढे सकते. धावपलका धावा लागल्या त्या 42 धावा झाल्या. 4थं षटक मार्गस आहे. फिल्डिंग मध्ये थोडेस चेंजेस आणतायत. आता मिड विकेटला योगेश पाटील आलेत. वाईडिश लॉंग ऑनला अमोल येत आहेत आणि आता करण मात्र लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतील. अमर गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईक एंडला किरण पाटील. इथे चेंडू उंच तर भरपूर गेलाय, मात्र अमोल आहे त्यामुळे झेल सुटणं थोडंसं कठीण आहे. लॉंग ऑनला फलंदाज बाद होईल. किरणची खेळी इथे समाप्त. जितेश जर्मन मोठी देसाई आणि त्यांच्या विरोधात जर्मन बेतवडे दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थिती दाखवायची. मोठी देसाई संघ सुद्धा आपण पाहिलं तर 3 उपविजेतेपद त्याने पटकावलेत. शीलची स्पर्धा, त्यानंतर दिवा चषक आणि त्यानंतर अगासन एक स्पर्धा वन डे फिनिश होती त्या स्पर्धेत सुद्धा म्हणजे 3 वेळा उपविजेता संघ ठरला मोठी देसाई. म्हणजे कामगिरी चांगली आहे. पुढच्या मॅच मध्ये सुद्धा चांगला खेळ तुम्हाला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला जर्मन बेतोडे संघ सुद्धा अजय पाटील यांनी कंपनी आहे. चांगलं बॅटल रंगात त्यांना मिळेल. 4थ्या क्रमांकावरती अनिकेत आलेत, मात्र ते नॉन स्ट्राईक एंडला आहेत. स्ट्राईक एंडला निलेश म्हात्रे आहेत. इथे मात्र थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आता मात्र रितेश पाटीलचं, तिथून मी मगाशी उल्लेख केला विनोद थर्ड मॅन आणि फाईन लेग असं क्षेत्र आहे. तिथून चेंडू निघाल्यानंतर थांबणं थोडंसं कठीण असतं. खूप वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर चेंडू जवळजवळ सीमा पारत जातो. 1 धाव इथे मिळाले. धावसंख्या 43. 43 धावा झाल्यात. मोठागाव संघ प्रथम बॅटिंग करत असताना निलेश म्हात्रे यंगस्टर अनिकेतला काहीतरी चर्चा त्याच्यासोबत करतायत. कारण एक चेंडू शिल्लक आहे, निलेशला माहिती आहे. ह्या सूचना त्यांनी केल्या असल्यानंतर अजून एक षटक आपल्याकडे बॅलन्स आहे. अनुभवी खेळाडू ज्यावेळी तुमच्या संघामध्ये असतो त्याचं मार्गदर्शन तुम्हाला खूप महत्वाचं असतं. त्याप्रकारे नेहमी आम्ही उल्लेख करत असतो. निलेश म्हात्रे, गणेश भुईर अनुभवी खेळाडू तुमच्याकडे आहेत. त्यांचं कानमंद तुम्ही घ्या. त्यांच्या भरपूर क्रिकेट तेही खेळ आहेत. इथे काय वेग होता आणि बेल्स बघा खाली पडले आणि फलंदाज त्रिफाचित होईल. अनिकेत 0 वरती बाद. पाटील, अमर ठाकूर, योगेश पाटील, अमोल पाटील, दत्ता ठाकूर आणि रितेश आता चर्चा करतायत की शेवटचं षटक कोणाला द्यायचं. कारण की निलेश म्हात्रे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एक झेल त्याचा ड्रॉप झालाय. चिराग आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत. एक चांगला गोलंदाज स्वर्गीय शिवाजीदादा शेलार मध्ये सुद्धा चिराग माळी यांची निवड झाली. जयवंत माळी यांचं आगमन झाले. त्यांनी विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. जयवंत माळी साहेबांचं हार्दिक स्वागत.
उभरता सितारा अशी निवड चिरागची पहिल्यांदा झाली होती पेंढारकरच्या मैदानात स्वर्गीय शिवाजीदादा शेलार चषक मध्ये. तिथून मात्र या खेळाडूने मागे वळून पाहिलं नाही. खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन दिलंय. बदलापूरची स्पर्धेत सुद्धा भरपूर विकेट आपल्या नावावरती केले होते. आता गोलंदाजीसाठी येत आहेत रितेश पाटील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 5 षटकांची मॅच आहे त्यामुळे अमरचा 2 षटकांचा स्पेल इथे समाप्त झाला. अमरने 2 षटकं टाकली, 21 धावा दिल्या, 2 विकेट त्याने घेतल्या. स्वप्नील आमच्या सोबत आहे स्कोरच्या भूमिकेत. मॅन फ्रॉम भोपर आणि अविनाशला तुम्ही पाहतायत मॅन फ्रॉम नांदिवली. तर 43 धावा झाल्या, 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आता बघायचं रितेश कशा प्रकारे गोलंदाजी करतायत स्लॉगरच्या षटकामध्ये. पहिला चेंडू ऑफस्टमच्या भरपूर बाहेर होता, वाईटचा इशारा येतो. मतलब चेंडूच्या वेळी फेकल्यानंतर लगेच हात दाखवला रितेशने. थोडासा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये जरूर आला होता, मात्र पंचांनी वाईट घोषित जरूर केलंय. धावसंख्या 24, ऑफस्टमच्या भरपूरच बाहेर होता. चव्वेचाळीस धावा झाल्यात. पुन्हा फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस आणतायत. निलेश मात्र मैदानात आहे त्यामुळे तुम्हाला हे चित्र वारंवार पाहायला मिळतंय. रितेश हा चेंडू बघा, रिव्हर्सचा अटेम्प्ट खेळा आणि सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतो निलेश मात्रेच्या बॅट मधून. चेंडू सीमा पार जाईल, चौकार. असताना खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत निलेश मात्रेकडनं आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडूची ते जवळजवळ समाप्ती झाली. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारे संपर्क झाला नाहीये. पुढची मॅच जयहनुमान बेतवडे विरुद्ध जयहनुमान मोठी देसाई. कॅप्टनने रिपोर्टिंग करायचे टॉस साठी. 18 चेंडूचा खेळ केलाय, 30 धावांवरती खेळतोय निलेश मात्रे. अजून एक डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. रितेश बॅक टू बॅक 2 चेंडू त्यांनी डॉट फेकलेत. 48 धावा झाल्या, 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 60-55-60 हे टार्गेट चांगलं असू शकते या मॅच मध्ये. इथे बॅट हातातून सुटलेली आहे. याचमुळे बरेचसे खेळाडू विनोद आपण पाहतो की ग्लोव्हचा वापर करतात. बऱ्याचशा खेळाडूंच्या हाताला घाम सुद्धा येतो, त्यामुळे ग्लोव्हचा वापर त्यांना करावा लागतो. आणि सलगचा हा 3रा चेंडू डॉट आलाय. म्हणजे कमबॅक करतायत. रितेशला काही कानमंत्र जरूर दिलेत समीर पाटीलने. त्याचा फायदा कुठेतरी आता होतोय या षटकामध्ये. म्हणजे पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार आपण पाहिला, मात्र त्यानंतर सलग 3 चेंडू डॉट फेकलेत. म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महेश मडवी यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. आणि रिव्हर्सच्या माध्यमातून काय फटका ठोकलाय. चेंडू जाईल सीमा पलीकडे, षटकार. रिव्हर्सच्या माध्यमातून षटकार ठोकलाय. काय बॅटिंग केली ते निलेश म्हात्रे, हेच म्हणेल टायगर अभी जिंदा आहे. असे 30 धावांची भूक विनोद आपल्याला पाहायला मिळते. आणि अजून एक चांगला फटका, मी मगाशीच उल्लेख केला, टायगर अभी जिंदा आहे. निलेश म्हात्रेच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार करत होतो विनोद. आणि 60 धावा अखेरी मोठागाव संघाने कुठल्या. तर अनिल काशीनाथ म्हात्रे यांचा इथे सत्कार केला जाईल. विजय म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभास यांचा सत्कार करायचे. तर अनिल
प्रशांत म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपण या, आपला सन्मान केला जाईल. प्रेमाची शाल आणि मोमेंटो देऊन हा सन्मान केला जाईल. विनोद, आपण निलेशची इनिंग पाहिली तर निलेशने 42 धावा विनोद वैयक्तिक कुठले आहेत, म्हणजे धावा झाल्या 60 आणि 60 मधल्या 42 धावा त्याच्या आहेत. आणि यासाठी योगेश चर्चा करत होते ज्यावेळी रितेशने झेल सोडला की आपल्याकडे एक लेफ्टी बॉलर आहे. जरी रितेशने 3 चेंडू डॉट निलेशला फेकले असतील, मात्र एक चौकार आणि 2 षटकार त्यांनी ठोकलेत. आणि आजही तोच फिटनेस 3 नंबरची जर्सी तुम्हाला पाहायला मिळते. सिटी क्रिकेट सुद्धा निलेश म्हात्रे, स्वर्गीय शिवाजीदादा शेलार या संघामध्ये खेळत आहेत. तर जेवण माळी यांचाही सत्कार केला जाईल. तर जेवण माळी साहेबांना विनंती असेल या आपलाही सन्मान एक लेजंड क्रिकेटर विजयदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. चला कॅप्टन या बेतवडे आणि मोठी देसाई टॉस करूया आपण. अजय तानाजी पाटील या टॉस साठी, जर्मन बेतवडे टीमचे कॅप्टन. आणि जर्मन मोठी देसाईचे कॅप्टन आपण पाहिलं तर मयूर देवकर आहेत. कारण जितेशला आम्ही ज्यावेळी कॉल केला, जितेशने सांगितलं की कॅप्टन आमचा ऑलरेडी तिथे उपस्थित आहे. जितेश बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहेत. तर 21 चेंडूमध्ये 43 धावांची एक मॅरेथॉन इनिंग तुम्ही पाहिली निलेश म्हात्रेने. आता मोठागावच्या गोलंदाजाने 61 धावांचा बचाव इथे करायचा आहे. 60 धावा झाल्यात 61 टू विने, 4 चौकार, 4 दुहेरी धावा आणि 2 षटकार आपल्या बॅटमधून निलेश म्हात्रेच्या. तर 61 धावांचं लक्ष आहे ते सोनारपाडा संघासमोर. आणि सलामची जोडी आपण पाहतोय मैदानात ज्यावेळी दाखल होईल आणि 61 धावांचा पाठलाग सोनारपाडा संघ कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी आपण जाणार दुसऱ्या सत्रामध्ये. भोपरचे अप्रतिम समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद नितीन. सर्व लाडके रसिकांचं पुनश्च हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय जय गावदेवी क्रिकेट संघ नांदिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2021. आणि एक वेगळी संकल्पना तुम्हाला यंदा पाहायला मिळते. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा मानस प्रत्येक आयोजकांचा असतो. आणि या ठिकाणी आपण पाहताय 2 दिवसीय क्रिकेटची ही भव्य दिव्य स्पर्धा. यंदा हे मैदानाचं स्वरूप थोडं वेगळं पाहायला मिळतं. डाव्या बाजूला जी शेतं होती ती पूर्णपणे भराव करण्यात आलेली आहे. आणि अशी माहिती मिळते की हे या मैदानाचं शेवटचं वर्ष असणार आहे. इथे यापुढे खेळण्यास मिळेल की नाही मिळेल यात शंका आहे. आणि हे एक मैदान असं मैदान, एक ऐतिहासिक मैदान. या मैदानावरती अनेक क्रिकेटपटू घडले, अनेकांनी इथे आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय खेळी साकारल्या, अनेकांनी इथे विजय संपादित केले, अनेकांनी इथे या मैदानावरती दुःखही भोगलेलं आहे. पण काय करणार, शेवटी जागा हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न. जागेचे भाव गगनाला भिडलेले आहेत. आता तर आम्ही नेहमी म्हणतो की साधा अंगणही राहिले नाही लोकांना, पण मैदान कुठून येणार. मैदानाचा प्रश्न प्रत्येक गावामध्ये हा भेडसावतोय. मोठा गावचा उदाहरण द्यायचं झालं तर मोठा गावला गेले कित्येक वर्ष मैदानच नाही आहे. पण तरी या संघाने कधी भागशाळा मैदान, कधी आपण पाहिलं तर रेल्वे मैदानात जाऊन सराव केला आहे. आणि ते तरीही आपला परफॉर्मन्स चांगला देण्याचा प्रयत्न करतात. सराव फार महत्त्वाचा झालेला आहे. हल्लीचं क्रिकेट इतकं वेगवान झालं आहे, प्रत्येकजण दर्जेदार क्रिकेट खेळतो आणि त्यासाठी प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. आणि प्रॅक्टिससाठी मैदान असणं फार गरजेचं आहे. डोंबिवली पश्चिमेत अनेक संघांना हा प्रश्न भेडसावतो आणि डोंबिवली पूर्वेला आता हळूहळू मैदानं ही नक्कीच नामशेष होत चाललेले आहेत. ओळ्या मॅचच्या दिशेने करायचे आहेत. एकूण विजयासाठी धावा
61. मागच्या सामन्यात 62 टार्गेट होतं आणि आता 61 आहे. हा चेंडू अत्यंत वेगवान बॉलिंग मार्कवर आहेत अनिकेत. या संघातील एक उभरता सितारा. भरपूर वेग होता. पहिला चेंडू आपण पाहिला तर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. बॅटिंग साठी दत्ता ठाकूर, नॉन स्ट्राईकला योगेश. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अत्यंत घातक सलामीची ही जोडी. बेतोडे संघाचे संघाने गॅप्स कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. इनफिल्डच्या वरून हा चेंडू काढला. गॅप मधून खेळलेले आहेत. तिथे आउटफील्ड नक्कीच थोडीशी खराब आहे. आम्ही नेहमी सांगत असतो या मैदानावरती खेळताना की खेळाडूंनी थोडीशी काळजी घ्या, कारण डाव्या बाजूला मैदान खूप चांगलं आहे पण उजव्या बाजूला आपण पाहिलं तर भरपूर दगड आहेत आणि हे दगड जितके थोडे वर आपल्याला दिसतात ना त्याहीपेक्षा कितीतरी पटीने ते खाली आहेत. त्यामुळे खूप प्रयत्न झाला मैदानावरती. आधी खूप मोठी खडकं होती पण ती काढण्यामध्ये यश आलं. ओ यावेळेस लॉफ्ट केलाय मिड विकेटच्या दिशेने. दत्ता ठाकूरच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. आणि हा षटकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे. धावसंख्या धावफल करते आपण पाहताय एकूण 8 धावा. चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. दोन्ही संघ झुंजार आहेत. हो कट करतात वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये. दत्ता ठाकूर फक्त ऑन साइड नाही ऑफ साइडला चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. या फटक्याच्या माध्यमातून दाखवत असताना दत्ता ठाकूर 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहताय 10 धावा. पहिल्या सत्रामध्ये निलेश म्हात्रे यांची एक जबरदस्त खेळी आपण पाहिली. यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करतायत. एक अर्धशतक त्यांनी झळकावलं आगासन चषकमध्ये. आज वयाची 40 ओलांडल्यानंतर अशा प्रकारचा परफॉर्मन्स खरं तर अवाक करणार आहे, चकित करणार आहे. फिटनेस फार महत्वाची गोष्ट क्रिकेटमध्ये. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका फसलाय. फलंदाज दत्ताला परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन अनिकेतला प्राप्त होतंय. पहिलं भलं मोठं यश. दत्ता ठाकूर बॅक टू द डगआउट. तर बेतवडे आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर संघ आहे तो म्हणजे मोठी देसाई. टॉस साठी या. बेतवडे संघाचे संघनायक तानाजी आहेत तर मोठी देसाईचे संघनायक मयूर देवकर असं मगाशी आकाशने सांगितलं. पण आता टॉसला कोण येते? फार कमी संघ आहे ज्यांचा संघनायक हा फिक्स असतो. पण काही संघाचे संघनायक बदलत असतात. कोणी टॉसला येतो, कोणी टॉस उडवतो. पण मैदानावरती लिडिंग करणारा वेगळा संघनायक असतो. आणि काही संघात 11 कॅप्टन असतात. असे संघ आम्ही पाहिलेले आहेत. त्यामुळे संघाचा परफॉर्मन्स ढासळता नाही पाहिलेला आहे. एकजूट फार महत्त्वाची मित्रांनो. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एका दुसऱ्यावरती अवलंबून चालत नाही. प्रत्येक वेळी निलेश म्हात्रे, पिंट्या जोशी, जीत भोईर हे सगळे प्रत्येक जण आपल्या संघाला प्रत्येक वेळी जिंकून नाही देणार. 11 जणांचं डेडिकेशन, कमिटमेंट फार महत्वाचे असते. नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत. कारण हा चेंडू ऑन साइडला. टिपिकल योगेश पाटील सोनारपाडा ब्रँडेड सिक्सर. संघ धावफलकावरती 16 धावा. जबरदस्त सुरुवात. एक विभक्त झालेला संघ जेव्हा एकजूट होतो ना तेव्हा त्या संघाची ताकद काय वेगळीच असते. एकीचं बळ मिळतं फळ आपल्याला अगदी शाळेमध्ये सुरुवातीपासून शिकवलं जातं. आणि एकीचं बळ मिळतं फळ ही गोष्ट आपण जर पाहिली तर आपल्याला शाळेमध्ये शिकवली जाते की 3 भाऊ असतात. वडील सांगतात की जा तिघांनी एक एक काठी घेऊन या आणि तोडून दाखवा. तिघं सहजतेने एक एक काठी तोडतात. पण जेव्हा पुन्हा 3 काठ्या आणतात तिन्ही काठ्यांना बांधलं जातं आणि सांगतात की तोडा, तेव्हा ती तुटत नाही. आणि ही गोष्ट आपल्या प्रत्येकाला शाळेमध्ये शिकवली जाते की एकीचं महत्त्व काय असतं. मी विनंती करेन अनिल काशीनाथ म्हात्रे यांना टॉससाठी. रामचंद्र म्हात्रे यांना विनंती करेन आपल्या शुभ असते आपण टॉस करायचं आहे. तर पुढची लढत बेतोडे वर्सेस मोठी देसाई.
तर बॉलिंग मार्कवर ओमकार आहेत. हा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. करण आहेत, करणला प्रमोट केले, तिसऱ्या क्रमांकावरती आणलाय. तर सोनारपाडा संघाकडे भरपूर पर्याय आहेत बॅटिंगचे, बॉलिंगचे, अष्टपैलू खेळाडू भरपूर या संघामध्ये आहेत. करणला आपण बऱ्याचदा कधी कधी 4थ्या 5व्या 6व्या क्रमांकावरती खेळताना पाहिले. अनेकदा मॅच फिनिशरची भूमिकाही तो बजावत असतो, पण आज त्याला तिसऱ्या क्रमांकावरती आणले. एक वेगळी रणनीती. तर बेतवडे संघाने टॉस जिंकलेला आहे. बघूया निर्णय काय आहे. हा चेंडू देखील वेगवान होता. अत्यंत चांगली गोलंदाजी इम्प्रेस करत असताना ओमकार. नवीन नवीन चेहरे मी आधीच म्हटलं की मोठा संघामध्ये पाहायला मिळत आहेत आणि या सर्व खेळाडूंना सातत्याने संधी देणं गरजेचं आहे. जरी अपयश पदरी आलं तरी त्यांना घडवण्यासाठी त्यांच्याकडनं चुका होतील, पण त्या चुकांची दुरुस्ती करून ते परिपक्व बनतील, अनुभवी होतील आणि चांगला खेळ पुढे जाऊन ते सादर करतील. पण सुरुवातीलाच जर त्यांना डॉमिनेट केलं गेलं, खराब कामगिरी झाली. बऱ्याचदा एखादा खेळाडू चांगली कामगिरी करतो पण तो नंतर खराब कामगिरी केल्यानंतर सर्व संघ त्याच्यावरती तुटून पडतो आणि त्यानंतर तो खेळाडू पुन्हा कधी मैदानावरती येण्याचं धाडसही करत नाही. असे कित्येक उदाहरणं देता येतील. हा चेंडू हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. पाहिलं 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मात्र इथे जेव्हा ते बीट झाले आणि त्यानंतर आता हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने रक्षात्मक पद्धतीने खेळत आहेत आणि योगेशला स्ट्राईकवरती आणले. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतायत एकूण 17 धावा करायच्या आहेत, एकूण 61. म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 44 धावांची गरज आहे. लक्ष अजूनही फार दूर आहे. मोठा गाव संघ सातत्याने आपल्या नावाचा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला. 2 वेळा स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिचषक जिंकण्याचा विक्रम या संघाच्या नावावरती आहे. अनेक खेळाडू सुरुवातीच्या काळात आपण पाहिले, पण निलेश म्हात्रे काही अनुभवी खेळाडू अजूनही संघामध्ये खेळताना आपण पाहतोय. हा चेंडू ऑनसाईडला वळवलाय मिडविकेटच्या दिशेने. बॉर्डरमॅनचा सुरेख वापर, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. योगेश फक्त मोठ्या फटक्यांसाठी जाणला जात नाही, तर त्याचं रनिंग बिटवीन द विकेटही चांगलं आहे. सिंगल डबलचं महत्त्व योगेशला ठाऊक आहे. व्यावसायिक क्रिकेटचा प्रचंड अनुभव त्याच्या पाठीशी आहे. नेहमी सलामीला येऊन चांगली सुरुवात करून देण्यासाठी तो जाणला जातो. अनेक मोठमोठ्या संघाचं प्रतिनिधित्व त्याने केलेलं आहे आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळता तेव्हा तुमचा आत्मविश्वास फार दुणावलेला असतो आणि तेव्हा तुम्ही ग्रामीणच्या माध्यमातून आणखीन चांगला परफॉर्मन्स देत असता. कारण व्यावसायिक क्रिकेट खेळताना तुम्हाला समोर वेगवेगळ्या प्रकारचे गोलंदाज, क्वालिटी अटॅक समोर खेळावं लागतं आणि ग्रामीण खेळताना मात्र तुम्हाला ग्रामीणमध्ये आपण पाहिलं तर एखाद्या संघाकडे 1 ते 2 गोलंदाज हे चांगले गोलंदाज असतात किंवा स्ट्राईक गोलंदाज असतात असं आपण म्हणू शकतो. यावेळेस मात्र निलेश म्हात्रेने दाखवलं होता स्विच हिट, त्यालाही प्रत्युत्तर इथे मात्र योगेश पाटीलच्या बॅटमधून येतोय. हा एक रचनात्मक इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक षटकार. आमच्या सोबत डीजे ऑपरेटर मनोज अत्यंत चांगलं संगीत सादर करतायत. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मनोजच्या माध्यमातून केलं जात आहे. क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आता प्रत्येक ठिकाणी एका बाजूला डीजे ऑपरेटर एंटरटेन करतात, दुसऱ्या बाजूला दरम्यान विकासजी देसले साहेबांचं आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हा चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट, वॉड शॉट. यावेळेस मात्र 4 धावा येत आहेत आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती आपण पाहत आहेत 29 धावा. जबरदस्त गमावलेला आहे, पण तरीही धावसंख्येचा जो ग्राफ आहे तो खूप चांगला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 16 आल्या, षटकात 13 आल्यात. एकूण अजूनही आपण पाहिलं तर 32 धावांची आता इथून गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 18. मजबूत स्थितीमध्ये मोठागाव संघाला ठाऊक आहे. योगेश पाटील खेळपट्टीवरती आहे, त्याला बाद करणं फार गरजेचं आहे. कारण योगेश पाटील जर या खेळपट्टीवरती स्थिरावला, त्याने
इथून आणखीन काही षटकं खेळून काढली, एक दोन षटकं खेळून काढली तर तो सामना जिंकून देईल. एक मॅच फिनिशर म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे. तो सलामीला येतो पण सामना घेऊन चालतो, कॅल्क्युलेशन करून. एक कॅल्क्युलेट क्रिकेट तो खेळण्यासाठी जाणला जातो. त्यामुळे योगेशला बाद करणं एवढं सोपं नाही आहे. टेक्निकली तो स्ट्रॉंग आहे, आक्रमकतेने तो खेळतच असतो, पण तांत्रिकदृष्ट्या आपण विचार केला तर तो खूप चांगल्या पद्धतीने त्याचा डिफेन्सही आहे आणि आक्रमकताही तितकी त्याच्याकडे चांगले, फटक्यांचं कोठार आहे त्याच्याकडे. तो ऑनसाईडला हुक पुलचे फटके खूप चांगल्या पद्धतीने खेळतो, ड्राईव्ह खूप चांगलं खेळतो आणि त्याचबरोबर स्विच शीटचे फटके आपण पाहिले, 2 फटके अप्रतिम तो खेळलेला आहे. आणि ऑफसाईडला स्क्वेअर कट, स्क्वेअर ड्राईव्ह तुम्ही पाहिलं तर कव्हर ड्राईव्ह खूप चांगल्या पद्धतीने तो खेळतो. त्यामुळे जेव्हा एखादा फलंदाज परिपक्व असतो, त्याच्याकडे फटक्याचं कोठार असतं, तेव्हा गोलंदाजाला रोखणं फार कठीण असतं. कारण प्रत्येक फलंदाजामध्ये काहीतरी वीक झोन स्ट्रॉंग झोन असतातच. हे वीक झोन ज्या गोलंदाजाने हेरले आणि त्यावरून त्या अनुसरून त्याने रणनीती आखून गोलंदाजी केली तर त्याला यश हमखास मिळतं. पण एखादा फलंदाज इतका परिपक्व असतो की त्याला कशा पद्धतीने बाद करायचं यासाठी वाट पाहावी लागते. गोलंदाजी मार्कवर अनिकेत येत आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र ऑनसाईडला, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, पहिली धाव वेगाने घेतली आहे. मी आधीच म्हटलं योगेश फक्त स्वतःच्या धावासाठी धावत नाही तर प्रतिस्पर्धी समोर संघ सहकारी जेव्हा असतो इतर फलंदाज त्याच्याही धावांसाठी तो धावत असतो आणि 2 धावा इथे पूर्ण केल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहेत 31 धावांची गरज आहे अजूनही विजयासाठी. आमच्यासोबत स्वप्नील पाटील उजव्या बाजूला स्कोरच्या भूमिकेत, डाव्या बाजूला अविनाश भोईर हे स्कोरच्या भूमिकेत आहेत. हो यावेळेस मात्र करण ठाकूर च्या बॅट मधून येतोय A1 क्वालिटीचा ISI हॉलमार्क षटकार. सुरुवातीला नक्कीच स्ट्रगल करत होते. डाव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत ट्रॅकवर त्यांनी काळजी घ्या. इथे करणला परतावं लागेल आणि हा लागतोय मैदानावरती. आपण पाहताय तर धक्का क्रमांक दुसरा. मी विनंती करेन डाव्या बाजूला जे प्रेक्षक आहे, आम्ही या मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा कव्हर करत असतो अनेकदा प्रेक्षक त्या ट्रॅकवर बसतात, मुलंही तिथे थांबतात. प्लीज कुणी ट्रॅकवर बसू नका मित्रांनो, खाली या. कॉन्फिडन्स एक वेगळी गोष्ट, ओव्हर कॉन्फिडन्स फार अंगलट येतो आणि जगामध्ये आपल्या जीवापेक्षा काय मोठं नसतं. घरी आपले आई वडील आपले सगळेजण वाट पाहत असतात. काही मुलं तिथे आहेत. मी विनंती करेन की कोणी तिथे बसू नका, खाली या. इथे भरपूर जागा आहे आणि या मैदानाचं वैशिष्ट्य, मैदानाच्या समोर 2 वटवृक्ष आहेत, त्याचबरोबर चिंचेचं झाडही आहे आणि या मैदानाची खरं तर शोभा वाढवणारं ही झाडं आहेत. पण हे मैदान आज आपल्यापासून खरं तर पुढच्या वर्षी मैदान नसेल असं सांगतायत. या गोष्टी खरं तर मनाला वेदना देणाऱ्या आहेत. आपण पाहिलं तर प्रीमियर कॉलनीचं एक ऐतिहासिक मैदान, ज्या मैदानावरती स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकचं आयोजन केलं जातं आणि देशातील सगळ्यात मोठी स्पर्धा त्या मैदानावरती गेले कित्येक वर्ष आपण पाहिली, 19 ते 20 वर्ष पाहिली. पण ते मैदान खरं तर आता तिथे डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे आणि मैदान खरं तर आता आपल्याजवळ राहणार नाही. जागेचे भाव गगनाला भिडलेले आहेत, 1-1 फुटावरनं वाद होत आहेत. मग अशा परिस्थितीत मैदानासाठी जागा कोण देणार हा प्रश्न आहे. योगेश यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, 1 धाव मिळेल. मैदानावरती येतात फलंदाज बाहुबली, ग्रामीणचा बाहुबली अमर ठाकूर. आताच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला पुरस्कार मिळाला माणेरच्या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय लालशेठ भोईर स्मृती चषक 2021 मध्ये अनेक पुरस्कार त्याच्या नावावरती आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू असल्यानंतर हा फायदा होतच असतो आणि स्पेशली सिरीजसाठी अष्टपैलू खेळाडूला नेहमीच एक फायदा असतो. पण वाकण संघामध्ये असे खेळाडू 6 ते 7 खेळाडू आहेत की त्यांना मॅन ऑफ द सिरीज मिळालेली आहे. पण फार कमी असे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. पण प्रत्येक संघामध्ये आपण पाहिलं 2 ते 3 खेळाडू असतात की त्यांना मॅन ऑफ द सिरीज मिळालेली असते. पण वाकण गावामध्ये बाईकचं शोरूम तयार होईल इतक्या बाईक्स आहेत तिथे आणि 3 4 व्हीलर देखील आहेत. 3 नाही 4 आहेत खरं तर. पहिली कार 5 आहेत, माफ करा थोडंसं करेक्शन करतोय. हा चेंडू यावेळेस सलीम बिडॉनच्या दिशेने येतो. 1 धाव पूर्ण करताय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 39, 22 धावांची गरज आहे. सामना सुरू आहे मैदानावरती. मोठा गाव डोंबिवली पश्चिम येथील एक ताकदवर संघ म्हणून संघाची ओळख आहे. तर दुसऱ्या बाजूला तितकाच तुल्यबळ. यंदाच्या हंगामात
चांगली कामगिरी करतोय. चॅम्पियन पदासाठी नक्कीच दोन्ही संघांचा प्रयत्न असेल, कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये भरपूर पैसा आलेला आहे, पण आजही ट्रॉफीला फार महत्त्व दिलं जातं. या ट्रॉफीज तुम्ही पाहू शकाल उजव्या बाजूला श्रद्धांजली चषक, आणि श्रद्धांजली चषक हे टायटल देताना खरं तर कुठेतरी या गोष्टीची खंत मनाला वाटते, पण काय करणार, शेवटी नियतीपुढे कुणाचं कधी काय चाललं नाही, देवापुढे कुणाचं, ईश्वर इच्छेपुढे कुणाचं काय चाललं नाही. हा चेंडू अवस्था एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे. दरम्यान विकासजी देसले यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी विजयदादा म्हात्रे यांना विनंती करेन आपल्या शुभाचे सन्मान करा, कारण पुढील कार्यक्रमासाठी त्यांना जायचं आहे. राजकीय क्षेत्रातलं एक भलं मोठं नाव, शेड्यूल खरं तर राजकारणी लोकांचं फार व्यस्त असतं, भरपूर ठिकाणी जावं लागतं, भरपूर ठिकाणी कार्यक्रम असतात. तर धावा झालेल्या धावफलकावरती एकूण 40, 21 करायचे आहेत. आणि पाणी घेऊन जा, पाणी प्लीज. जे आमचे आयोजन कमिटीचे मेंबर आहेत लक्षात असू द्या, 3 षटकात नंतर तुम्हाला पाणी घेऊन जायचं आहे. स्क्रीनवरती पाहू शकाल विकासजी देसले यांचा सन्मान होत असताना. SMD स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीवरती ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता. विकासजी देसले शिवसेना पक्षासाठी सातत्याने खूप जबरदस्त असं योगदान त्यांचं राहिलेलं आहे. शिवसेना म्हटलं की शिस्त, वचन, सेवा, नातं याचा सुरेल संगम म्हणजे शिवसेना. आणि कल्याण विकासजी देसले रजा घेत आहेत. आपण या मॅचच्या दिशेने 12 चेंडू आणि विजयासाठी हव्यात 21 धावा. सामना बॅलन्स आहे, पण जास्तीत जास्त खरं तर जिंकण्याची जे पर्सेंटेज आहेत ते सोनारपाडा संघाचे आहेत, कारण सोनारपाडा संघाचे 2 फलंदाज 2 मॅच फिनिशर मैदानावरती आहेत, आणि हे दोन्ही अशी फलंदाज आहेत कुठल्याही सामन्याला कलाटणी देण्याची ताकद दोघांकडे आहे. पण आता मोठागाव संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर पुढची 2 षटकं अशा पद्धतीने हाताळावी लागतील की डॉट चेंडू फेकावे लागतील, डॉट चेंडूचा पर्सेंटेज वाढवावं लागेल, विकेट्स घ्यावे लागतील. पण सोनारपाडा संघाचा बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे. आपण समीर पाटील यांना अनेकदा सलामीलाही पाहिलेलं आहे, पण हा संघ जेव्हा एकजूट झाला तेव्हा संघाची एक रणनीती वेगळी तुम्हाला पाहायला मिळाली. आणि बरेचसे खेळाडू आहेत खरं तर त्यांना संघामध्ये स्थान मिळत नाही, इतकं कॉम्पिटिशन आहे. पण मी या खेळाडूंना म्हणेन की तुम्ही होप सारू नका, संधी प्रत्येकाला मिळेल, पण संघ जिंकणं फार महत्त्वाचं आहे. गावाची प्रतिष्ठा फार महत्त्वाची आहे, त्यासाठी 11 खेळाडू कोणीही खेळू दे पण संघ जिंकावा ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असायला हवी. मीच खेळलो पाहिजे, मलाच खेळायला पाहिजे असं नाही आहे. पण संघामध्ये अनेकदा काही खेळाडू असे असतात की त्यांना बाहेर ठेवता येत नाही आणि चांगली कामगिरीमुळे ते संघामध्ये असतात. त्यामुळे अनेक असे खेळाडू आहेत त्यांना बऱ्याचदा बसावं लागतं, कधी कधी रिदेशलाही बसावं लागतं. चिरागसारखा एक अत्यंत चांगला चिराग, विराज यांनाही कधी कधी थोडं बाहेर बसावं लागतं. याचा अर्थ असं नाही की त्यांचा परफॉर्मन्स होत नाही, संघामध्ये चांगला परफॉर्मन्स देणारे खेळाडू आहेत आणि यांनाही अधूनमधून नक्कीच संधी मिळत जाईल. आणि या दोघांनी एकत्र येऊन तशी काहीतरी तसं काही नियोजनही केलं असेल, प्लॅनिंगही केली असेल. 12 चेंडू 21 करायचे आहेत. हा चेंडू ऑनसाईडला वळवला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, अपील तिथे होते. निकेत म्हात्रे पंचांच्या भूमिकेत आहेत आणि त्याचबरोबर सचिन म्हात्रे असे 2 पंच आहेत जे नांदिवली संघासाठी खेळताना आपण त्यांना पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण पाहतायत 41, 20 करायचे आहेत 11 चेंडूमध्ये. हे षटक विलास जर चांगल्या पद्धतीने इथे हाताळलं, विलासने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, या सामन्यामध्ये एक रोमांच निर्माण होऊ शकतो. तर 11 चेंडू आणि करायचे आहेत 20 धावा. स्ट्राईकला अमर ठाकूर, बाहुबली म्हणून त्याला संबोधलं जातं आणि त्याच्या बाहूमध्ये इतकं बळ आहे की कुठल्याही सामन्याला तो कलाटणी देऊ शकतो, म्हणूनच बाहुबली हे नाव त्याला मिळालं. खरं तर त्याला एक शरीरसष्टपटू बनून देखील त्याला पुढे करिअर करायचं होतं. मागील काही वर्षापूर्वी तो क्रिकेटपासून दूर होण्याचा निर्णय घेत होता. हो, यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर, टिपिकल अमर ठाकूर, बाहुबली, ब्रँडेड सिक्सर.
धावसंख्या धावपल करते आपण पाहता 47 विजयाच्या दिशेने कूच करत असताना मार्गक्रमण करत असताना सोनारपाडा संघ. राऊंड द विकेट विलास. हा चेंडू यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने खूप उंच गेला. हा फटका मयूरने टिपला झेल आणि अमर ठाकूरला सोडावं लागेल मैदान. तिसरा धक्का लागतोय सोनारपाडा संघाला. बॉलिंग मार्क वर पुन्हा एकदा विलास. बघूया स्लोअर वन चेंडू हलक्या हाताने खेळतायत. एक सेन्सिबल क्रिकेट. एक जबाबदारीचा फटका नक्कीच आपण म्हणू शकतो, कारण जेव्हा तुम्ही हवेतून खेळता तेव्हा बाद होण्याची शक्यता जास्त असते. इथे योगेशला ठाऊक आहे अमर बाद झालाय, सामन्यामध्ये काही घडू शकतं, त्यामुळे आपण सिंगल डबल्सने लक्ष चेस करू शकतो. त्यासाठी मोठ्या फटक्याची गरज नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 49, 12 धावांची गरज आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न व्यवस्थित मिडल करू शकले नाही. चेंडू येतोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा सहजतेने पूर्ण करतायत आणि या 2 धावेने सांघिक अर्धशतक पूर्ण होतोय. सोनारपाडा संघाचा 51 धावा. आता करायच्या 10 आणि चेंडू शिल्लक आहे 7 10चं इक्वेशन विजयासाठी. आजच्या दिवसातील लढत क्रमांक 2 तुम्ही पाहतायत आणि यानंतर जय हनुमान मोडी देसाई वर्सेस बेतवडे अजयचा संघ तुम्ही पाहिली ॲक्शन मध्ये. त्यांच्या समोर फुलटा चेंडू. नोचा इशारा आलाय पंचांचा. वेस्ट साइड होता त्यामुळे इथे 1+. आता 1+1 म्हणणारच होतो की इथे ओव्हर थ्रो आला आणि आपण पाहतायत 3 धावा म्हणजे 1+. आणि नक्की चाललंय काय, हा प्रकार काय आहे? जणू काय सामना सोडून दिलेलाच आहे, सरेंडर केले. निलेश मात्र नक्कीच निराश असतील. हारणं जिंकणं क्रिकेटमध्ये होत असतं, पण या चुका का होत आहेत? का अशा प्रकारे थ्रो येत आहेत? थ्रो इतके वर फ्रीडचा इशारा आला. एकूण 1+3 म्हणजे एकूण 4 आल्यात, 5 आल्यात, माफ करा 56 झाल्यात. 5 हव्यात विजयासाठी. हा चेंडू ऑनसाईडला वळवलाय. सहजतेने एकदा पूर्ण केलेली आहे, दुसरी पूर्ण झाली असते पण योगेश हे दमलेले आहेत. आय थिंक मगाशी 4 धावा धावून काढलेले आहेत आणि आता इक्वेशन बघा 58 झालेले आहेत, 57 झालेले आहेत आणि आता 4 धावा करायचे आहेत. 6 चेंडूमध्ये 4 धावा. 6 चेंडू 4 धावा असं इक्वेशन विजयासाठी. बेतवडे आणि मोठी देसाईमध्ये टॉस झालेलं आहे आणि बेतवडे संघाने टॉस जिंकलेलं आहे बेतवडेने. तर फिल्डिंग करणार असतील तर लगेच तयार राहायचं आहे. लक्षात असले आज एकूण 8 सामने कव्हर करायचे आहेत आणि अंतिम सामना आपण बऱ्याचदा नितीन पाहतोय की 2 ओव्हरचा होतो, 1 ओव्हरचा होतो. मोठमोठ्या स्पर्धा असतात, 2 लाखाच्या असतात, 1 लाखाच्या असतात, पण 57 झाल्यात. 4 पाहिजेत योगेश, 4. ते विकेट्स आपण जर पाहिलं तर विकेट समान आहेत. तर टॉस सोनारपाड्याने जिंकलेला आहे, तर इथून विकेट न गमावता जर 3 धावा केल्या तरी हा सामना सोनारपाडा संघ जिंकेल. पोलटा चेंडू ऑन साईडला हलक्या हाताने खेळतायत. 1च धाव. आता 5 मध्ये 3 हव्यात, 2ही चालतील विकेट न गमावता. विकेट जर इथे गमावला तर कंपल्सरी पूर्ण धावा चेस कराव्या लागतील.
रायगडमध्ये आपण पाहिलं तर नितीन कंपल्सरी चेसिंग हा नियम आपल्याला पाहायला मिळतो, पण आपल्या इथे विकेट्सला आपण महत्त्व देतो आणि त्यानंतर विकेट समान असले तर टॉसला महत्त्व देतो. काही ठिकाणी बॉल आउट, सुपर ओव्हर, इथे चेंडू ऑन साईडला वळवलाय, झेल नाही होऊ शकला आणि अशा प्रकारे हा सामना सोनारपाडा संघाने जिंकलेला आहे. वेल प्लेड सोनारपाडा संघ, खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा पुढील सामन्यासाठी. आणि पुढचा सामना असेल बेतोडे वर्सेस मोठी देसाई. तत्पूर्वी आपण या सामन्याचा सामनावीर या पुरस्काराकडे वळूया आणि सामनावीराचा पुरस्कार नक्कीच जो सलामीला आला आणि सलामीला येऊन ज्याने एक कॅल्क्युलेट क्रिकेट दाखवलं आपल्या संघाला विजयाच्या दिशेने, तो घेऊन गेला. विजयाचा पायाही त्याने रचला आणि विजयाचा कळस चढवेपर्यंत तो खेळपट्टीवरती थांबला.